रोड वोड देखते जाना, ठीक है। थैंक यू, आपने 2 दिन के लिए मेरे को रहने की परमिशन दी। ओके, आप अच्छी बात ये है कि आप इतना दूर से आप आया है मजाक के लिए ना, तो आप देखते। मित्रांनो, तर खतरनाक अशी वॉटर क्रॉसिंग लागली। ही दगडी कशी खाली आल्यात रोडवर, इकडून वय ना खाली पडतात, एखाद्याला डोक्यात वगैरे पायाला वगैरे लागू शकते। गाडी 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 कुठली 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 लगा नाही ना बाई। इकडं बघा कसली रवली गाडी आणि दख्खा। हा आलेलो काय दिव्याची का पुढच्या गावात अग त्याची मदत करायला गेलो, मलाच लागलं। गाडी इंडिकेटर फुटलंय। हाँ पेंगोंग पेंगोंग, हाँ आगे इधर से अभी बुलेट वाले गए क्या? यहाँ से नहीं क्या बुलेट वाले, यहाँ से यहाँ रोड ही यहाँ तक है, यहाँ से पीछे रोड है ही नहीं। पर ये रोड किधर से मित्रांनो, तो लय खराब रोड आहे, लय रिस्की। काय आजच्या गावात ये वाला किधर जाता है फिर? ये वाला पेंगोंग जाता है, ये रास्ता कट गया है। ओके मित्रांनो, सर गाडी गरम होऊन बंद झाली। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी आहे डिस्किटमध्ये। काल आपण लास्ट विलेज थांगला गेलो होतो, तर आज आपल्याला पँगॉंगला नाही तर हानलेला जायचा प्लॅन आहे। पाहूया कसं। तर सकाळ सकाळच उठलोय, साला व्हिडिओ वगैरे एडिट करतोय, त्याला Insta360ची 2 क्लिप टाकायच्या, त्याच टाकायच्या चालल्यात। तर सकाळ सकाळ नाश्ता काय करायचा म्हणून इथं कांदा चिरलाय, फरसाण आणि कांदा मिक्स करून खातोय आपला, आणि मग इथनं निघतो टेंट बिंट आवरून। सकाळ सकाळच पाऊस आलाय, पाऊस आला ना लय डोकं आलतं, कारण जी गाडी चार्जिंग होती ना, मोबाईल हे ते कायता येत नाही पावसामुळं, कारण भिजायचे चान्स असतात इक्विपमेंट। चला भेटूया पुढं, व्हिडिओ पण चांगला निघत नाही। ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे तयार झालंय, तर खातोय आणि मग आपलं निघूया। हे पाहू शकता, हे रिसॉर्ट आहे, TT रिसॉर्ट म्हणून आहे डिस्किटमध्ये। तर इथं तुम्ही टेंट लावू शकताय, 200 रुपये चार्ज आहे टेंट लावायचं, त्यात तुम्हाला गादी वगैरे देतात, अशा प्रकारचं आहे। तर चला, खातो, पाणी आलं कांद्यामुळं डोळ्याला। मित्रांनो, तर फायनली निघतोय आता। काल रात्री लय थंडी होती, जवळपास नाही 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर गेलं होतं। त्यासाठी काही माझ्याकडं काही ब्लँकेट नाही आणलं, फक्त स्लिपिंग बॅग आहे, त्यामुळे 3 शर्ट घातले होते गार लागून, 1, 2 आणि 3 अशा प्रकारचे पॅन्ट पण डबल घातली, त्यामुळे गार वगैरे नाही लागलं। आता काय चार्जिंग नव्हती म्हणून चार्जिंग तर मोबाईल गाडीवरच लावले होते, यावा येतो आणि मग भेटूया। चला, तर फायनली निघतोय आता इथनं डिस्किटमधनं। तर इथं पाहू शकता, हे बरोबर कंपाऊंडच्या आत बीत गाडी बिडी सेफ होती सगळी, तर हे लावतो आणि इथं टेंट लावला होता एक कोपऱ्यावर। तर चला, पहिले त्या मालकाचे धन्यवाद करून येऊ, त्याने 2 दिवस आपल्याला फ्रीमध्ये ठेवून घेतलं, तर त्यांचे विचारून निघूया मग। 2 दिवस मी इथंच थांबलो होतो, अशी काही त्यांची आठ नव्हती की तुम्ही जेवणच जेवलं पाहिजे आमच्याकडं, नाही तर पैसे दिले पाहिजे, तसं काही नव्हतं। चलो भाई, मिलेंगे फिर कभी आएंगे तो। क्या ये कैमरा क्या चालू है? हाँ चालू। किधर गए सर? अंदर है सर, हाँ जा रहा हूँ, आ जाओ सर, मिलेंगे अगले साल। जरूर जरूर, ओके आराम से जाना, रोड वोड देखते जाना, ठीक है। थैंक यू, आपने 2 दिन के लिए मेरे को रहने की परमिशन दी। ओके, आप अच्छी बात ये है कि आप इतना दूर से आप आया है मजाक के लिए ना, तो आप देखते जाना रोड पे जो बाइक। अभी मेरे को ये बताओ, मेरे को पैंगोंग जाना है तो किस साइड से जाऊँ? टी मोड़ पे जाओ, टी मोड़ पे जाके ना वहाँ से थोड़ा सा आगे जाके एक पुल आता है, बोर्ड लगा हुआ वहाँ पे, किसी को पूछना जो बाइकर्स वगैरह जाता है ना उनके साथ। ले वाले के साथ जाओ क्या? इधर के वाले नहीं, खलसर से अब डिवाइड हो जाएगा, टी मोड़ से थोड़ा आगे जाएगा ना, पैंगोंग के लिए लिखा हुआ वहाँ। ओके ओके, वो डिवाइड हो जाओ, अभी वो शहर वाला रोड बंद है। फिर आपने जो है ना यहाँ से जाना है, क्या बोलते हैं, ये अग्यम वाले से। ओके ओके, अग्यम से सक्टी जाना है, सक्टी से फिर आपको फिर चढ़ना है। पास में ही है ना ज्यादा? नहीं इतना नहीं है, पास 2 पास है आपको। कितने? 13,000 15,000? ये 16,000 करीब आएगा वो। ओके पास है ना। ओके, ये वरीला 14,000 ऐसे कुछ शायद। ओके ओके,
कोई नहीं, बढ़िया है। वाटर क्रॉसिंग है क्या? वाटर क्रॉसिंग नहीं है आज, नहीं है क्या? ये वाला रोड पे नहीं है वाटर क्रॉसिंग। ओके थैंक यू सर, ओके वेलकम। आपसे मिलके बहुत बढ़िया लगा, अगले साल आऊंगा मैं जरूर। जरूर जरूर जरूर। ओके ओके। तर मित्रांनो ही भाऊ आपले तेलंगणामधनं आहेत, हैदराबादचे. तर हे तर कधी माझ्या अगोदर किती वेळ उडकून बसलेत तरी अजून इथनं निघाले नाही. बाई चलो हा निकलते. तर चला आपलं, आपण कुणाच्या बंधनात नाही, आपण एकटाय, मग आपल्याला काय नाही. त्यांचं कसं एकाचं उरकतं एकाचं नाही उरकत, त्यातच अडकलेत ती. तर मेन तर मोसम क्लिअर झाला हीच महत्वाचं आहे, मग चार्जिंग लावायला सोपं पडते. चला ओके निघूया. जय श्रीराम, हर हर महादेव. पेट्रोल पंप आहे एक 200-300 मीटर पाठीमागे, इथंच फुल करून घेतो टाकी. म्हणजे काय पुढं पेट्रोल पंप आहे का नाही पेट्रोल, अजून एक पुढं पेट्रोल पंप आहे, इथं आहे तर इथंच घेऊ. तो पण माणूस चांगला होता भाऊ, त्यांनीच मला ही लोकेशन सांगितली होती. मी तर म्हणला, मी त्या पेट्रोल पंपावाल्याच्याच म्हणलं मला थांबून घे कुठं बी, पण त्यांनी सांगितलं इथंच जा, पैसे नाही घेणार तुझ्याकडून. ओके बघूया किती पेट्रोल बसते. काय हो क्या हो मित्रांनो तर पेट्रोल टाकायला आलोय. तर 102 म्हणजे 103 रुपये पेट्रोल फुल करतो भाई. कितने में फुल होगा? कहाँ से आप? कहाँ से आप? पंजाब से. हवा बहने वाला चालू है क्या बंद है? मित्रांनो तर 550 रुपयाचं आलंय पेट्रोल. 550 रुपयात फुल झाली टाकी. भाई स्कॅन आहे किती? हाँ हाँ बाइक पहुंच गई इतनी पुरानी बाइक है इतनी है। मैं तो ये इधर से नहीं पुणे से लेके आया हूँ इसको। पुणे से लेके आया। हाँ चला बंद करतो. मित्रांनो तर 550चं पेट्रोल बसलं म्हणजे जवळपास 205 किलोमीटर काल दिवसात फिरली होती, तर 550चं बसलं. कितीचं ॲव्हरेज दिलं कॅल्क्युलेट करा तुम्ही, कितीचं ॲव्हरेज दिलं. 102 रुपये पेट्रोल आहे. ओके 5 लिटरमध्ये 240चं ॲव्हरेज दिलं, 40चं. ओके चला मित्रांनो तर पाहू शकताय दोन्ही साईडनी रेगिस्तानांमधनंच रोड चाललाय. एक नंबर भाऊ, भारी लोकेशन आहे. नुब्रा व्हॅली होणार. तर आपण आलोय आता टी पॉइंट पाशी. तर इथनं आपल्याला पँगॉंगच्या दिशेने जायचे, पँगॉंग लेक. मित्रांनो ते बघा डायरेक्ट हिमालयन गाडी ऑफ रोडिंगसाठी. ऑफ रोड गरज नसताना वय ना घातली, दुर्वा केला सगळा दुर्वा. हिमालयन गाडी अशाच ट्रेंडसाठीच बनलेली. कशा वगैरे घातली ते घसरायची भीती नाही, काय नाही काय नाही. मित्रांनो तर खतरनाक अशी वॉटर क्रॉसिंग लागली. कालच्या पेक्षा लई जबराटे. काल तर भाई कल इतना पानी नहीं था इधर. शाम को था क्या? महाराष्ट्र से आया। हाँ आप कहाँ से? आप कहाँ से? आप हैदराबाद से क्या? मित्रांनो बघू काय होतंय. जाईल आपली गाडी तर आरामात, काय अडचण नाही. आजच्या गावात काय कळला कसलं पाणी, पण माझं पाय तुडलं. आजच्या गावात लई डेंजर. ह्याच्यात माझा शॉट पण ते घे पाहिजे होता. एक नंबर भाऊ, कसला पाण्यातनं काढली गाडी मी. चला
पार पाणी माझ्या पार गुडघ्याला लागलं एवढं पाणी होतं. गाडी पण पडली का इथं. भैया पेंगोंग सीधा बहुत मेन रोड पे टर्न आएगा. ओके. ये मैप सही दिखा रहा है क्या? यही है. हाँ, सही दिखा रहा है. ले जाने की जरूरत नहीं है. हाँ, ले लिया. चलो काय करतो इंस्टा 360 काढतो आणि चार्जिंगला लावतो. मग अशी इंस्टा 360 असताना तर एकदम केडा शॉट आला असता. केडा कसल्या पाण्यातनं घातली मी गाडी. तिथं ते BMW वाली आणि बुलेटवाली विचार करत बसली होती, घालू का नको घालू का नको घालू का नको. मी त्यातनं घातली का पाण्यातनं गाडी. ओके चला आपण जाणार आज पँगॉंगला. बघूया कसं आहे, किती वाजेपर्यंत पोहोचतोय काय. नाश्ता काय आपण करूनच निघालो होतं त्यामुळे काही विषय नाही. ठेवू का मी कमी. हो मित्रांनो, तर खतरनाक अशी ऑफलोडिंग लागली. आणि काय म्हणतोय मी, दुर्वा बघा दुर्वा. अख्ख्या चेहऱ्याचं आणि ह्याचं असं वाईट हलकत आहे ना, अख्ख्या कपड्याचंच वाईट हलकत आहे. चेहरा काही सॉर्ट राहिलं. पहिलं तर हे मेन म्हणजे मोबाईलला नीट ठेवला पाहिजे, नाही तर मोबाईलवर सगळं आपलं मोबाईल आहे म्हणून तर व्हिडिओ आहेत येतात. नाही तर मोबाईल नसल्या व्हिडिओ बी यायचे नाही तर काहीच यायचं नाही. त्यासाठी मोबाईलला इथंच बांधून ठेवतो ह्याला आयुष्याला, म्हणजे हलायचं नाही. ओके लय जबरा टॉप रोडिंग आहे म्हटलं. म्हणजे इकडं बघा सगळे मातीचे ढिसूळ डोंगर आहेत. आणि असं काय 4 व्हीलरवाली काचा पण काय तर जोरात जातं, पण 2 व्हीलरवाल्याला सगळं मातीच्या ह्याच्यात मडवून टाकतं. बॅग नसती ना आता मी पण जोरात गेलो असतो. बॅगा पडायची भीती आहे नाही त्यामुळं, नाही तर मी 60 गेलो असतो. मित्रांनो तर हे बघा ना दगडी कशी आलेत आईच्या गावात. रोड जातोय पँगॉंगला ह्याच्यावरून नुब्रावनं. तर त्या रोडला इकडं गाड्या येतात का नाही ती कळणाच मला, कोण दिसा नाही गेलेलं. तर चाललोय मी आता, बघूया कुणाला तर विचारायला पाहिजे लोकलला. मित्रांनो तर लडाखमध्ये प्रवास करणं सोपं नाही आहे. कधी पण अशी दगडी येतात बघा. आता माझ्यासमोर आलेत ही दगडी खाली, तुम्हाला दाखवतो. एक तर लय मोठा गोटा आलाय ही काय ही दगडी बघा. कधी येईल सांगता येत नाही, कुठं इंजर्ड कर सांगता येत नाही. त्यासाठी हेल्मेट वगैरे शूज वगैरे घालत जा. मग माझ्या नादी नका लागू. मला पायाला जखम झाली म्हणून मी शूज घालत नव्हतो, आता घालतोय मी शूज. ओके तरी तुम्हाला दाखवतो पुढे गेलं. पुढं रोड बंद आहे त्यामुळं आपल्याला खालसा गावामधनं जायचे. खालसा ओके मित्रांनो तर पाहू शकताय दगडी कशी येतात खाली वळणं. तर लडाखमध्ये अशा प्रकारचे हादसे होत राहतात. एखाद्याला डोक्या बिक्यात लागायचं त्यासाठी हेल्मेट वगैरे आपलं घालत जा, बूट घालत जा. का कशी दगडी आलेली वळणं खाली. इथं तर बघा कसला मोठा गोटा आलाय. तर चला जाऊया आपण खाली. खालनं आपल्याला खालसा गावातनं इकडं जायचे पँगॉंगकडं. कुठनं रोड आहे तो काय कळलं नाही मला, कसं जायचंय कसं नाही. मित्रांनो तर लडाखमध्ये प्रवास करणं एवढं पण सोपं नाही आहे. कारण कधी काय होऊ शकते. आता ही बघा ही दगडी कशी खाली आल्यात रोडवर, इकडून वळणं खाली पडतात. एखाद्याला डोक्यात वगैरे पायाला वगैरे लागू शकतं. त्यासाठी तुम्ही बूट घालत जा, हेल्मेट वगैरे घालत जा. काय सेफ्टी महत्त्वाची आहे पहिली. तर पाहू शकता इथनं कसे गोटे आलेत. आणि ते ह्याच्यावरून गाड्या चालल्यात ते गोटे येतात. इकडं बघा कधी कधी मोठे पण येतात. अशा प्रकारचं आहे. आणि हा रोड पुढं जाऊन बंद झाला आहे बहुतेक. हा पँगॉंग रोड आहे. तर पँगॉंग रोड पुढं जाऊन काय ते पडलंय त्याच्यावर का पाणी जोरात येते त्यामुळं बंद झालं आहे. आता मी रिटर्न निघालोय आणि दुसऱ्या रोडने जायचं जो चालू आहे त्याने. मित्रांनो तर पँगॉंग जायचा रोड बंद आहे त्यामुळं इकडून हा ऑफ रोड आहे. तर त्या रोडनी पलीकडच्या रोडला लागायचे. चला
तो रोड लय टाकाच होता, पण का बंद आहे काय माहिती. त्याला बहुतेक वॉटर क्रॉसिंगला येतं आणि फ्लोला येत त्या पाण्याला, त्यामुळं बंद आहे. मित्रांनो, तर आलोय पुलाव. हा टेम्पररीच बनवलेला दिसतोय आता, तो रोड बंद झालाय म्हणून. पाण्याला प्रेशर लय, लाकडन बिकडन काय झाडण जुडून काय बी वाहून आणते. बहुतेक प्रेशरमुळे तो रोड बंद आहे. कारण मला एक जण म्हणलंच होतं की बर्फ ऊन जास्त असलं ना, बर्फ वितळून पाणी जास्त येतं, त्यामुळं रोड तिकडचा सकाळ सकाळ लवकर निघा म्हणजे तिकडचा रोड चालू भेटेल. पण तो आठवडा झाला बंदच आहे रोड. वा वा वा, इथं पण चांगली डांबरी. ट्रक वगैरे नाही जाऊ शकत, फोर व्हीलर जाऊ शकते. पँगॉंग रोड सही आहे ना. मित्रांनो, तो पँगॉंगला निघालोय. जो मेन रोड होता तो पण इथं, तो दुसऱ्या रोडनी चाललोय खालसा मधल्या. तो रोड बघा केवढीच आहे, आणि पुढं नाही कोण आणि पाठीमागं नाही कोण. इच्छा भेटतील. आता बाकीच्यांना दोनच पर्याय, मग लेहवर परत जायचं, लेह खायदुंगला करून परत लेह तंगलांगला करून मग खाली यायचं. त्यापेक्षा मला तर हा बेस्ट वाटला. आणि मला 2-3 जणांना विचारलं तर म्हणे जा, चांगला रोड आहे. ओके मित्रांनो, तर गावातले रोड एकदम सुंदर असे, एकदम ग्रीन एकदम सुंदर असतात ना, मस्त वाटतं. डोंगराच्या मध्ये मेंटेन चांगलं केलं यांनी पाण्याचा, पण पाणी दिल्याशिवाय नाही येत. मी पाहिलं एका ठिकाणी हॉटेल होतं, सगळीकडून रेगिस्तान होतं आणि त्याच्या बाजूने हिरवळ होती, कारण त्याने बोर घेतलं होतं आणि त्या बोरवर त्याला पाणी देत होतं झाडांना. त्यामुळं म्हणजे पाण्याशिवाय नाही काय. पाणी कुठं असलं कशा खडकात पण पाणी असलं तर जगतंय असं आहे. चला, बारकेच रोड दिसते, सुसाट नाही असं 50च्या स्पीडनी चालला असा रोड नाही दिसत. त्या रोडला पण 2 पास आहेत बहुतेक. ओके चलो हो मैं आगे. तर मित्रांनो, ही आपली वेस्ट बेंगॉलचे मित्र आहेत, बंगालचे. तर ह्यांच्या चांगल्या भारी गाड्या आहेत. माझ्या पुढं निघून आले होते, पण त्यांची बॅग डिग्री झाली म्हणून थांबायला लागलं. अशी गोष्ट आहे, बाकी काही नाही. दुसरं जास्तच ऑफ रोड आहे. हवा है क्या ठीक भाई? हवा ठीक है क्या दोनों? हवा टायर में सामने वाला मत शायद थोड़ा सा कम। ठीक है, तो आपके पास वो है क्या, वो चार्जिंग वाला? नहीं क्या? मित्रांनो, हवा मित्रांनो सगळी रेगिस्तानची रेती जागा. गाडी कुठली निघली. काय होतंय, गाडी लोड जास्त आहे. मी 75 किलो 75 असेल किंवा 80 असेल, काही माहीत नाही. मी वजन लई दिवस केलं नाही. मोस्टली तर 75 किलोच असेल. मी 75 आणि गाडी 50 किलो. 2 माणसं वजन आहे. ऑफ रोडच दिसतोय सगळा. किती वेळ लागतोय पोचायला? 5 तास लागतात. चांगला तंगाट रोड लागायला पाहिजे, मग मजा आहे. मित्रांनो, तर पूर्ण रेगिस्तान आहे, रेगिस्तान.
सगळीकडं जिकडं पाहिजे तिकडं नाही वे नुसती हीच आहे आपली रेती रेती. ट्रक इथं वाटतच बंद पडला. इनोव्हाला बसायचा का? भाई आगे आगे भी ऐसा ही रोड है क्या खराब? थोड़ा सा है। कितना क्या खराब है? और कितना खराब है? 10 किलोमीटर। 10 किलोमीटर का. मित्रांनो तर 10 किलोमीटर खराब आहे अजून म्हणते. रेगिस्तानच आहे सगळे. आता माझ्या चप्पलीत सगळी माती घुसली. चप्पल चिकटूनच बसली आता. खाली नाही गेली तर पाण्यात गेलं तर पुढं ट्रकचं पाणी वाहायचं काम चालू आहे. लय जबरदस्त ऑफ रोडिंग आहे भाऊ. अंजळ पंजळ डिल्ले होतात माणसाची पण आणि गाडीची पण. 10 किलोमीटर म्हणतोय म्हणजे 10 किलोमीटर लय झाला असल्या रोडला. किती वेळ लागेल 10 किलोमीटर म्हणलं. चला मित्रांनो तर गाडी पडली. एक भाऊ आहे ना तो लय स्टंट करत गेला होता. त्याची कुठली तरी गाडी होती माझ्यासमोर ना. आता फास्ट पळवत गेला आणि तिथं जाऊन पडलं. घाण पडला निवार. तिथला असा उभा राहून ताणत होता आणि गेला. मी पाणी प्यायला थांबलो नाही तर मला जबराट गावला असता. वेस्ट बेंगॉलचंच आहे भाऊ. जबराट अशी गाडी पडली त्याची. गाडी पडली भाऊ. भाई लगा तो नहीं ना? लगा नहीं ना भाई? इकडं बघा कसली रवली गाडी आणि दख्खा. हा ले लो. काय दी बेदी काय दाकडू जरा पीछे वाले में पत्थर लगाओ थोड़ा. हाँ भाई भाई हाँ हाँ चलो. मित्रांनो रेती बघा कशी पिकली. अग त्याची मदत करायला गेलो मलाच लागलं. आईच्या गावात भाई लगा तो नहीं ना यार? ठीक है हाथ पे थोड़ा कट गया वो ठीक है. आराम से यार. मैं पीछे ही था भाई. भाई ऐसा करके खड़ा हो गया. एक्साइटेड हो गया था थोड़ा. लग गया यार मेरे को पत्थर ऐसा निकल के. पत्थर मेरे को ही लग गया पत्थर. मित्रांनो तर गाडीला काय काय लागलं तुम्हाला दाखवतो मी. भाऊची गाडी इंडिकेटर फुटले. बेंगॉलचे आहेत भाऊ. अरे ये तो इंश्योरेंस क्लेम नहीं है अभी. हाँ क्लेम हो जाएगा भाई. ये आप ऐसे ही चला के लेके जाओ. खाली जो मेन डैमेज हुआ है ना वही ये करो. इंश्योरेंस में हो जाएगा क्लेम. ये कोথায় লেগেছে জ্যাকেট খুল. না না জ্যাকেটে কিছু লাগেনি. जैकेट था इसलिए कम लगा नहीं तो और लग जाता था. মাথায় লাগেনি তো. ঠিক আছে আমার কিছু তাহলে ঠিক আছে.
शिट भाई गाड़ी में आलो अरे रखना पड़ा गाड़ी चल सब ये तो कोण क्लेम होई है तू गाड़ी चलले কথা শেষ गाडी चलले ठीक आहे এটা देखीन मित्रांनो तर चला आता निघतो मी. आधी कोमाल लागायची आपले भाऊला लागलं नाही हीच मेन गोष्ट. माझ्या समोरच गेला तो उठून आईच्या गावात त्याच्या नादात मला दगड लागला. ओके भाई आराम आराम से आ जाना. ओके ओके भाई तू गाड़ी की चिंता मत कर यार. तू तेरे को नहीं लगा ये हाँ गाड़ी क्लेम हो जाएगी इंश्योरेंस में. तेरी नई गाड़ी है वैसे कुछ नहीं है. तो अपना ख्याल रख. चलो चलो क्या मैं भाई आगे. ओके हो मित्रांनो खतरनाक असा मला माझ्या डोळ्यात पाणी आलं माहिती का. माझ्यासमोर झालं लागा. मेन म्हणजे मी पाणी प्यायला जर नसतो ना थांबलो तर मी रिअल टाइम मध्ये पण कॅप्चर केलं असतं. भाऊ कसा अरे मी म्हणतोय भाऊ अरे कशाला एवढं असा उभा राहिलाय पळावतोय असा म्हणजे फुटरेसं उभा राहिलाय पळावतोय. अरे म्हणलं बा हे रोड आहे का पळवायचा. पण जाऊ दे आता. हाताला लागलं त्याच्या. मेन म्हणजे हेल्मेट होतं हे होतं. लय जोरात पडली गाडी. गाडी चांगली डॅमेज झाली. 390 ड्यूक हे चला बरं जाऊ द्या. असे प्रॉब्लेम येत असतात मित्रांनो. लागलं त्याला निवार. मित्रांनो तर टोटल ऑफ रोडिंग आहे. ऑफ रोडिंग ह्याचं 10 किलोमीटर संपतंय का नाही काय माहिती. आणि पुढच्या जागात हवा कमी असं वाटतंय मला. थांबून भरावं का पुढं कॉम्प्रेसर भरावं करा नाही मला. माझ्याकडे पंपत आहे. थांबून भरावं वाटतंय पुढं गेलं. शेट्या लई लागलं असतं त्याला. तिची इमॅजिन होत आहे मला कसा पडला भाऊ. खराब रस्ता आणि गाठे. ओके मित्रांनो कुठनं कसं जातोय. रोड आहे का पण इथं. अरे काय भाऊ लेवण गेलेलं चांगलं काय का रोड आगे जाने के लिए रोड. हाँ पेंगोंग हाँ आगे इधर से अभी बुलेट वाले गए क्या. यहाँ से नहीं क्या पुलिस वाले. यहाँ से यहाँ रोड ही यहाँ तक है. यहाँ से पीछे रोड है ही नहीं. फिर ये रोड किधर से मुड़ती किधर से. आप पुल पे चले जाओ. पुल आ जाओ. यहाँ पुल से बाहर निकल जाओ. ये रोड है पिंगोंग वाली. कितना दूर है पुल. हाँ खालसा से नहीं इधर से ही जाना है भाई. डेड एंड इच्छा गावात इतक्या लांब आलो आणि इथं डेड एंड. इथनं रोड फुटत असेल बहुतेक. मी चुकलो मग विचार. मित्रांनो तर तो ऑफ रोड क्रॉस करून आपण आल्यानंतर ना पुढं असा एकदम सुसाट असा हायवे लागलाय. मित्रांनो तो चांगला रोड संपून परत ऑफ रोड आलाय. मित्रांनो तर लय खराब रोड आहे. जिथं मेन खराब होता ना तिथं तर कॅमेरात बंद राहिलं. असले सगळे गोटे गोटे होते आणि गोट्यातनं घातले होती गाडी मी. अच्छा रामकृष्ण घातली गाडी. भाई रोड है क्या आगे
आगे पेंगोंग जाने के लिए रोड यही है। काय ही रोड आहे का काय? त्या साईडने चल आपलं तिकडं एखादा दगडा बिगडावरून सळकलं डायरेक्ट खालीच आहे। मित्रांनो लय रिस्की काय आजच्या गावात। फायनली लागला बहुत चांगला रोड, अजून नाही लागला। मेन तर मिस केला मी, ती सुरुवातीचा होता ना। त्या रोड मध्ये आल्यावर मला कळलं की कॅमेरा बंद पडला, नाही तर सुरुवातीचा एकदम डेंजर होता। चला आलं काहीतरी, चला आईच्या गावात परत ये। मित्रांनो तर लद्दाखमध्ये कधी कधी रोड भेटेल ते सांगता येत नाही। पाहू शकता किती खराब रोड आहे। त्याच्या अधुगेतही अशी कोचीदार दगडी होते, टायर बियर कट होतोय का काय अशी भीती वाटत होती। तर चला काय अशाच अडचणींना सामोरे जाऊन तर लद्दाखचा प्रवास करायचा असतो। कसली परीक्षा ही महादेवा। मित्रांनो चला आता निघालोय बाहेर फायनली। हे जो मला वॉइस ओव्हरच करायला लागणार आहे। अरे पेंगोंग इधर से नहीं जा सकती क्या? खराब है, कट है ना, कट इधर से रास्ता बंद है। और ये भी बंद था बीच वाला, बाइक वालों के लिए तो चालू रहेगा ना। कहाँ पे? उधर वो इधर ऐसे ऐसे पत्थर गिरे उधर, शक्ति वाला। हाँ हाँ वो बंद है ना। आप इधर नीचे जाते हैं इधर से। हाँ ये पर्दे साइड से आता है, पर्दे साइड आए आप कहाँ से आए अभी? मैं तो इससे नुब्रा से आया। नुब्रा से इस साइड से आया ना? हाँ पार्सर से। हाँ हाँ अभी तो उससे अच्छा तो हम उधर से उधर खारदुंगला पास क्रॉस करके ले जाते तो बढ़िया रहता था वो। अब यहाँ से आपका अभी कहाँ जाना है? अभी पेंगोंग जाना है। पेंगोंग यहाँ से ही पूछता है, वरला से, वरीला से इधर खारू जाएगा ना ये? नहीं खारू नहीं पूछता, खारू नहीं पूछता ये। ओके यहाँ से ही पूछता है पेंगोंग। ओके ओके ये वाला किधर जाता है फिर? ये वाला पेंगोंग जाता है, ये रास्ता कट गया है। ओके ये कैसा है, बढ़िया है क्या छोटा है, खराब है रोड, अच्छा है क्या? रोड ठीक है, फर्स्ट क्लास है। हाँ पर छोटा है, थोड़ा तंग है रोड। ओके ओके तंग रहने दो पर थोड़ा देख के जाना। परसों क्या परसों आज 2 दिन पहले एक अंग्रेज वाला आया, हाँ स्पीड में आ गया, उसने किसी गाड़ी को ठोक दिया, बहुत भी गिर गया उधर। ओके ओके मैं तो धीरे धीरे हूँ। मैं देखो वो दिख रही क्या वो बाइक? देखो ना, हाँ थोड़ा घंटा पहले बाद में पहुंचे, कोई बात नहीं, स्पीड नहीं चलना, ओके ओके आराम आराम से चलना, क्योंकि ये रोड जो ना थोड़ा तंग है, थोड़ा तंग है। ओके ओके अभी ये रोड अब चलेगा तो यहाँ से दिखाई देता है ना, हाँ हाँ ऐसे कहाँ से गाड़ी आ रहा है, क्या हो रहा है, हाँ हाँ यहाँ से वो दिखाई नहीं देता। अब ऐसे मोड़ है, हाँ हाँ मोड़ में आप स्पीड चलो, उधर से गाड़ी आएगा, हाँ थोड़ा मतलब अपनी साइड से आराम आराम से। ओके ओके इधर से कितना रहेगा तो भी पेंगोंग? इधर से तो दूर है, बहुत दूर है। तो 180 200? हाँ 180 200 ऊपर है, 200 से ऊपर है। भाई टायर तो सही है यार भाई। तो आप तो पुढे आल्यावर सुद्धा रस्ता खराब है, तर ये पुलिस वाले सर थैंक यू बताने के लिए। तो
मित्रांनो, तो आजचा प्लॅन पार गणलाय. रोड बंद असल्यामुळं सगळंच फेल झालंय. आता आज तर नाही पोचत मी पँगॉंगला. अजून 5 तास लागतात. 5 तास म्हणजे मला अजून आता इथंच गाडीला कुठंतरी ब्रेक द्यायला लागेल आणि थांबायला लागेल. कुठंतरी मला सावली पाहिजे म्हणजे मी गाडी बी ब्रेक होईल आणि भात शिजवतो तेवढा भात शिजून तर होईल. अशा प्रकारचा ब्रेक घ्यायचा आहे मला. बघूया, कारण गाडी लई तापली सकाळपासून. 10 वाजल्यापासून चालली. आता 2 तास झालं. कुठंतरी थांबलं 5 मिनिटागत झालं, नाही तर असं ब्रेक प्रॉपर नाहीच आहे. मित्रांनो, सर गाडी गरम होऊन बंदच झाली. आता मी नाही होय, मेन म्हणजे मी नुब्रा व्हॅलीकडून पँगॉंगकडे जात होतो आणि रोडमध्ये काय झालं, बरेच ठिकाणी नुब्रा पँगॉंग रोड बंदच आहे. आता मधनं एक डायव्हर्जन दिलंय रोडला, तर पाहू शकताय. सकाळी पण एक डायव्हर्जन घेतलं होतं, ती पार एकदम ऑफ रोडिंग होती. आताच रोड चांगला आहे पण लई चढाई आहे आणि पूर्ण छोटासा रोड आहे. पुढं गाडी नाही, पाठीमागं गाडी नाही. आता 2-3 गाड्या होत्या, बुलेट होते, ते दिल्लीची पोरं होती, ते त्यांच्या गाडीत पावर आहे, ती गेली निघून. आता माझी गाडी इथंच उभा आहे. म्हणजे आता 1 तास थांबून चालू होती का बघू, नाही तर बघू काय करायचं. तोपर्यंत आपलं काय ते कळतो. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. पॅशन प्रो गाडीवर लद्दाखला. मित्रांनो, इथं गाडी थंड होण्यासाठी थांबलो होतो, तर आपल्याकडे सगळं साहित्य होतं. तर मॅगी बनवली. आता कांदा बिंदा टाकून मॅगी बनवली. तर बघूया कशी लागती. खातो मॅगी, मग सांगतो. रेकॉर्ड करायला ह्याच्यात ही पण कमी, आपला स्पेस पण कमी. तर पहिले खातो. चला. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आपण ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्या गाडीने वारीला पास म्हणून सगळ्या गाड्यांचा जीव काढला. माझ्याबरोबर जेवढे सोबत भेटले होते त्यात एक ही होती, हिमालयन होती, बुलेट होती, FZ होती, एक्स्ट्रीम होती. सगळ्यांचा जीव काढला भाऊनी. हंटर होती, तरी आपल्या गाडीने चांगलं परफॉर्मन्स केलं आणि एकदम असा पार गाडी रडकुंडी आली होती. सगळ्याच गाड्या रडकुंडी आल्या होत्या. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला, कठीण रस्त्यावर मित्रांनो हार मानायची नाही, जिद्दीने लढत राहायचं फक्त. चला, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.